जेमतेम पावसाळ्याला सुरुवात झाली आहे। महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पेरणी सुद्धा केली आहे। शेताला पाणी पुरवठा व्हावा याकरिता शासनाने अनेक गावांचे पुनर्वसन केले आहे। जुने असलेले गावे स्थलांतर करून त्याचे नवीन घरे, समाज मंदिर, शाळा शासनाने बांधले आहे। मात्र नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यात असलेले वायफणी गावाचे गेल्या 10 वर्षापासून शासनाने पुनर्वसन केले। 300 घरे असलेल्या या गावातील नागरिकांच्या पुनर्वसनकरिता 10 वर्षापासून घरांची बांधकामे थांबली होती। अखेर सोमवारी वायफणी पुनर्वसन गावातील विजय पाटील कदम यांच्या घराच्या बांधकामाचे उद्घाटन उपजिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी माहूरचे तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांच्यासह गावातील अनेक नागरिक उपस्थित होते। प्रकल्पामधील 300 नवीन घरे पूर्ण होणार आहे। या पुनर्वसनात शासनाने शाळा, समाज मंदिर, ग्रामपंचायत आदी बांधकाम करण्यात येणार आहे। मात्र या प्रकल्पाचे तोंड अद्याप बंद करण्यात आले नाही। जर प्रकल्पाचे तोंड शासनाने लवकरात लवकर बंद केले तर या गावातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतीला पुरेसा पाणी पुरवठा मिळू शकते। माहूर तालुक्यातील वायफणी गावातील प्रकल्प कधी लवकर होईल याकडे शेतकऱ्यांसह अनेक नागरिकांचे लक्ष लागले आहे। माहूर येथून सुभाष कदम आणि अनवर खिच्ची यांचा हा वृत्तांत।